नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. भारतात आणि त्यात सुद्धा देशाची औद्योगिक राजधानी, आर्थिक राजधानी ज्या प्रदेशात आहे त्या महाराष्ट्रावर विजेचं संकट असल्याची गेल्या काही दिवसांपासूनची सातत्याने चर्चा तुमच्या कानावर नक्की पडली असेल. राज्य सरकार सातत्याने या निमित्ताने सांगू इच्छित आहे की सणासुदीच्या दिवसांमध्ये वीज संकट येणार नाही. मात्र ऊर्जा मंत्री असलेल्या डॉक्टर नितीन राऊत यांनी लोकांनी काटकसरीने विजेचा वापर करावा अशी सूचना दिलेली आहे. मुळात कोळसा अपुरा आहे म्हणून वीज संकट येऊ घातलेलं आहे अशा प्रकारची चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा अगदी लांब खेचत समाज माध्यमांमध्ये काँग्रेसच्या काळात कोळशाच्या खाणींमधल्या विक्रीच्या दरम्यान झालेला भ्रष्टाचार इथपासून ते आत्ताच्या काळात कोळशाच्या नियोजनाच्या बाबतीत असलेला गोंधळ इथपर्यंत विविध पातळ्यांवर सुरू असताना आपलं चर्चेतलं काम हे आहे की नक्की हे कारण कोणामुळे जन्माला आलं हे लक्षात घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूला आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच्या निमित्ताने चर्चेचा उहापोहही करायचा आहे की भारतात वीज संकट निर्माण व्हावं याच्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा काही घटनाक्रम होत आहेत का. आत्ताच्या ताज्या घटनाक्रमामध्ये काही महत्त्वाची वक्तव्य समोर आली आहेत, त्याचाही संदर्भ आपण घेणार आहोत. महाराष्ट्राचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की राज्य सरकारांनी कंपन्यांना कोळशाचं बिल दिलं नाही तर कंपन्या कोळशा देणार कसा. दुसऱ्या बाजूला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्राच्या विद्यमान ऊर्जा मंत्र्यांचं म्हणणं आहे केंद्र सरकारकडून कोळशाची प्रतवारीच चांगली राखली जात नाही, चांगल्या प्रतीचा कोळसा मिळत नाही, कोळशाच्या संदर्भातलं नियोजन चुकलंय म्हणून अनेक वीज उत्पादन करणारे प्लांट, अनेक वीज उत्पादन करणारी केंद्र ही ठप्प पडतात. पण त्यातल्या त्यात महाराष्ट्राची परिस्थिती सुधारण्याचं त्यांचं काम चालू आहे. आपला आज या सर्व मुद्द्यांना स्पर्श करणारा विषय लक्षवेधीचा, ज्याचं शीर्षक कोळशाचं संकट कुणी घडवलं. या चर्चेला आपण पुढे नेतोय. या दरम्यान महाराष्ट्राचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांच्याशी संवाद आपण करणारच आहोत. तत्पूर्वी एकदा त्यांनी एक महत्त्वाचा दावा केला आहे जो काहीसा राजकीय वाटत असला तरी त्यामध्ये कसा किती तथ्यांश आहे तेही आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. आधी एकदा समजूयात, ऐकूयात की माजी ऊर्जा मंत्री वीज संकटाच्या संभाव्य परिस्थितीला कोणाला जबाबदार ठरतायत. त्यांचं वक्तव्य ऐकूयात. रेल्वेनी, रोडनी, RCRनी जे काही करता येईल ते पटापट लिफ्ट केला पाहिजे. कोळसा केंद्रीय एजन्सीशी बोललं पाहिजे, लवकरात लवकर मॅनेजमेंट केलं पाहिजे. 35 पत्र WCLने दिले कोल लिफ्ट करा. मॅनेजमेंटच नाही आहे, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट नाही आहे. त्यामुळे मला वाटतं ही परिस्थिती केवळ प्रशासनाच्या आणि सरकारच्या दुर्लक्षपणामुळे तयार झाली आहे. आणि जर सरकारने लक्ष टाकलं तर महिन्याभराच्या आतमध्ये सारं रेग्युलाइज होऊ शकतं. महाराष्ट्राचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आपल्या सोबत आहेत. बावनकुळेजी, आपलं स्वागत. जय महाराष्ट्राच्या लक्षवेधी कार्यक्रमामध्ये आपल्यासाठीचा प्रश्न असा आहे, आपण वेळ काढलात, फोनवरून आमच्याशी जोडले गेलेले आहात. तुम्ही असं म्हणताय की कोळशाच्या वाहतुकीच्या बाबत आणि त्याची थकलेली बिलं क्लिअर करण्याच्या बाबतचा गोंधळ आहे. हे तुम्ही फक्त आणि फक्त महाराष्ट्रापुरतं बोलताय का देश पातळीवरच्या विविध राज्यांमध्ये पण हीच परिस्थिती आहे? मी आपल्याला मगाशी सांगितलं की राज्य सरकारने ट्रान्सपोर्टचं नियोजन न करणे, WCL, MCL आणि SCCL ज्या कोल कंपन्या आहेत त्यांच्याशी योग्य त्यांना योग्य मॉनिटर न करणे. आणि आपल्याला माहित आहे की पावसाळ्यामध्ये ही परिस्थिती निर्माण होतं. त्यामुळे 32 लाख टन कोळसा हा जो आपला पॉवर त्या ठिकाणी कोल कंपन्यांचे अग्रीमेंट आहे तो कोळसा मेंटेन ठेवण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे. आता 2800 कोटी रुपयापर्यंतचे दिलं ते कोल कंपन्याचे केंद्र सरकारचे थांबले तरी कोल कंपन्यांनी यांना कोळसा थांबवलं नाही. रोज कोल सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मी कालही बघितलं
गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे कोल सेक्रेटरी रोज रिव्ह्यू घेत आहे. तुम्ही दिलेला कोळसा उचलला का, तुम्ही उचलत आहे का. काल सुद्धा 15,000 टन कोळसा लवकर लिफ्ट करा असं WCL म्हटलं, काल लिफ्ट केला नाही. लिफ्टिंग याचा मॅनेजमेंटच नाही आहे. त्यामुळे काल सुद्धा कालची घटना आहे की WCL काल म्हटलं की 15,000 टन कोळसा पडला, लिफ्ट करा. ते करत नाहीये. मला चंद्रशेखर बावनकुळेजी आपल्याला असं विचारायचंय की इतक्या मोठ्या प्रमाणात जर तुम्ही सांगताय कोळसा उपलब्ध आहे, कोळसा बंदरातला उचला आणि योग्य ठिकाणी घटनाक्रमापर्यंत पोहोचवा, तर हे न करण्यामागचं काय कारण असावं? जाणीवपूर्वक कोळशाच्या वाहतुकीत खंड पाडायचा आणि मग कोळसा नाही म्हणायत केंद्राला जबाबदार ठरवायचं असं आपल्याला सुचवायचंय का? यापूर्वी अनेक वेळा आमच्याही काळात असे प्रश्न निर्माण झाले, पण आम्ही रडत बसलो नाही. आमचे अधिकारी प्रत्येक कोल माईन्सवर जाऊन बसले. त्या ठिकाणी त्यावेळी कोळसा लिफ्ट केला, रेल्वेने केला, रोड ट्रान्सपोर्टने केला, तो कोळसा आणला आणि आम्ही कधीही 22 लाख टनच्या वर कोळसा ठेवला. शेवटी राज्य सरकारची जबाबदारी आहे की कोळसा आणणे ते ब्रेड बटर आहे. आपला पॉवर प्रोजेक्टला लागणारा कोळसा हा मेंटेन करणे हे CMD आणि महाजनकोच्या सर्व अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. आणि मला कळत नाही की 2800 कोटी का थकीत होतात तुमच्याकडे. तुम्ही एवढे पैसा केंद्र सरकारचा थकीत झाल्यावरही तुम्हाला केंद्र मदत करताय, तुम्ही केंद्राचे नाव ओरडतायत आणि केंद्र तुम्हाला रोज पत्र येत आहे कोळसा उचला. बावनकुळेजी याच निमित्तानं ताज्या घटनाक्रमामध्ये महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सगळी जबाबदारी केंद्रावर टाकलेली आहे. ते असं म्हणतायत की प्राप्त परिस्थितीमध्ये कोळशाच्या वाहतुकीचं नियोजन, कोळशाच्या प्रतवारीची आणि त्याच अनुषंगानं कोळसा कुठे कधी किती कोणाला मिळाला पाहिजे याबाबतची गणितं ही केंद्राच्या अयशस्वी नियोजनामुळे फसतायत. केंद्राला जर महाराष्ट्र अन्याय करता असताना 2800 कोटी रुपये थकीत झाल्यावर केंद्राने यांना कोळसा दिला नसता. कोळसा देत आहे, कोळसा उचलत नाही आहे. माझ्याकडे WCLचे मे, जून, जुलैचे 35 पत्र आहे की तेव्हा त्यांनी म्हटलं की तुम्ही कोळसा उचला, आपला स्टॉक पूर्ण करा, नाही केला. काल सुद्धा WCLने म्हटलं की तुम्ही आपला कोळसा न्या, उचलत नाही आहे. आणि थकीत बिलाबद्दलचं काही विचारच नका. महाजनची स्थिती अशी आहे, 3 महिन्यापासून लेबरचा पगार नाही आहे, तीनही कंपन्यांमध्ये आपला समन्वय नाही आहे आणि त्यामुळं ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण इतका आपल्या दाव्यामध्ये भर बंदरावर कोळसा आलाय, मात्र कोळसा उत्पादन केंद्रांपर्यंत, वीज उत्पादन केंद्रांपर्यंत नेला जात नाही असं म्हणतात. कुठल्या बंदरावरून कोळसा उचलायचा आहे, कुठे न्यायचा आहे? MCLच्या माईन मधनं कोळसा आणावा लागतो जी. तो RCRने घ्यावा लागतो, रेल्वेने घ्यावा लागतो, रोडने घ्यावा लागतो आणि त्यामुळे तीनही ठिकाणी मॅनेजमेंट नाही आहे. आणि WCLचे कोल सेक्रेटरी रोज बोलतायत, कोल सेक्रेटरी रोज महाजनको CMDची बोलतायत, पण मॅनेजमेंट नसल्यामुळे या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला आहे. जी चंद्रशेखर बावनकुळेजी, आपला विषय लक्षात आला, आपला दावाही पोहोचला, आपण चर्चेत सहभागी झालात सुरुवातीच्या टप्प्यात, याबद्दल आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद. आता आपण चर्चेला आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांच्याकडे वळतोय. आपल्या सोबत कोण कोण मान्यवर आहेत चर्चेमध्ये त्याची एकदा पटकन आपल्याला ओळख करून देतो. आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कडून प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं सूरज चव्हाण मुख्य प्रवक्ता आहेत. भारतीय जनता पार्टीकडून प्रदीप पेशकार आहेत. प्रदीपजी, आपण थोडा वेळ एका जागी थांबलात तर पूर्ण चर्चेमध्ये विना व्यत्यय सहभागी व्हाल, माझी आपल्याला तशी विनंती आहे. आपल्यासोबत ग्राहकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी नूतन तळेकर आहेत आणि वीज अभ्यासक या नात्यानं आपल्यासोबत प्रभाकर शिंदे आहेत. सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूया. कोळशाचं संकट कुणी घडवलं या निमित्तानं आपण चर्चेची सुरुवात करतोय. आपल्यासोबत असलेल्या मान्यवरांच्या माध्यमातून समजावून घेऊ की यामागची कारणं काय आहेत. प्रभाकर शिंदे वीज अभ्यासक आपल्यासोबत आहेत. वीज कंपनीमध्ये यापूर्वी बड्या पदावर ते कार्यरत होते. प्रभाकर शिंदे, राज्य शासनाच्या वीज खात्यात आपण काम केलंय. या आत्ताच्या संकटाचा खरा जन्मदाता कोण? देश म्हणून भारतीय व्यवस्था, राज्य म्हणून महाराष्ट्राचं सरकार, की काही आंतरराष्ट्रीय कारण आहेत? माझ्या माहितीत मला असं जोपर्यंत मी हा प्रश्न अभ्यासलेला आहे, मला वाटतं आपण सगळेच याला जबाबदार आहोत. बर. कारण हे कोळशाचं जे संकट आलेलं आहे
की आपण रिन्युएबल एनर्जी मध्ये, थोडक्यात मी सांगतो, रिन्युएबल एनर्जी मध्ये आपण जेवढा पल्ला गाठायला पाहिजे होता तेवढा पल्ला गाठला नाही. प्रश्न क्रमांक 1. दुसरं म्हणजे कोळशाची जी मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंट मध्ये आपण जितकं पुढे जायला पाहिजे होतं तितकं पुढे आपण गेलो नाही. आणि दुसरा प्रश्न म्हणजे हा आहे की अर्थ याच्यातलं मागचं जे आर्थिक गणित आहे, म्हणजे वीज वितरण कंपनी असेल, वीज वितरण कंपन्यांचं आर्थिक गणित थोडंसं कोलमडलेलं आहे. का कोलमडला? तर त्याच्यामध्ये रिकव्हरी नाही आहे. कारण काही कॅटेगरीज आहेत या नॉन पेईंग कॅटेगरीज झालेल्या आहेत. महावितरण मध्ये काम करत असताना आमच्यासाठी आम्ही बघत होतो की शेती पंप म्हणजे शेती, त्याच्यानंतर पब्लिक वॉटर वर्क म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या योजना कॉर्पोरेशनच्या वगळता, बाकीचा आणखी त्याच्यानंतर ग्रामपंचायतीचे कनेक्शन, म्हणजे या ठिकाणावरून या जवळपास नॉन पेईंग कॅटेगरी झाल्या. आणि वसुलीच्या बाबतीमध्ये, रिकव्हरीच्या बाबतीमध्ये तुम्ही बघत असाल तर महावितरणच्या कर्मचारी मेंटेनन्सच्या कामापेक्षा वसुलीचे काम जास्ती करावं लागत होते. वसुलीचं काम करणं हे त्यांचं काम नाहीये. शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना सातत्यानं चांगली वीज, दर्जेदार वीज देणं, सतत वीज देणं हे त्यांचं काम आहे. त्याच्याऐवजी त्यांना वसुली करावं लागते आणि समोरच्या ग्राहकांशी भांडावं लागतं. आणि वेळ पडली तर मग त्यांना मारहाण होणे, कुठेतरी तोंडाला काळा फासणे, कुठेतरी त्याचं रक्त सांडलं जातंय. आता मागेच आपण बघितलं, एखाद महिना झाला त्यांचं रक्त सांडलं याच्यासाठी. आणि मग ही वसुली नसल्यामुळे पेमेंट होत नाही. पेमेंट होत नसल्यामुळे जिथनं कोळसा येतो किंवा जनरेशन कंपनीला आपण पैसे देऊ शकत नाही. मग जनरेशन कंपनी कोळशाच्या कंपन्यांना पैसे देऊ शकत नाही. हा सगळा एक कंबाईन प्रकार आहे. आपण कुणाला एका माणसाला मी दोष याला देणार नाही. आपण असं म्हणता आहात की हा एक संयुक्तिक जबाबदारीचा भाग आहे आणि सार्वत्रिक जबाबदारीचं अपयश सुद्धा आहे. प्रदीप पेशकार आपल्यापर्यंत विषय घेऊन येतो. आपल्याला माझा आवाज आणि आता थोड्या वेळापूर्वी इथे मांडली गेलेली भूमिकाही ऐकायला मिळाली असेल. जर समजा वीज वितरणातले विविध प्रकारचे टप्पे यशस्वीरित्या गाठले गेले नाहीत तर केलेल्या उत्पादनाचे पैसे न मिळण्यापासून योग्य उत्पादन करण्यापर्यंतची संकट कायम राहतील. या प्रकारच्या संकटाचा जन्म कुठून होतोय? हे व्यवस्थापनाचं अपयश आहे की थेट आता कोळसा मिळत नाही म्हणून वीज होऊ शकणार नाही, इतकं सोपं त्याचं उत्तर आहे? नमस्कार जी. खरं तर फार चांगला विषय आज आपल्या चॅनलने घेतलेला आहे. या निमित्ताने मला असं सांगावं वाटतं सर्वांसाठी, ही जी काही भीती घालण्याचा प्रकार एक बाजूनी आहे की आता बिलकुल बंद होणार, सगळं बंद पडणार आणि कोळशाचं संकट आहे का? नक्की आहे. शॉर्टेज आहे का? नक्कीच शॉर्टेज आहे. परंतु हे शॉर्टेज उपलब्ध नाही असं नाही आहे. तर भारतामध्ये आता कोल इंडियाकडे 400 लाख टनचा साठा उपलब्ध आहे. परंतु आपल्याकडे तो विकत घेण्याची मानसिकता, त्याचं व्यवस्थापन, जे आता मला फार बोलायची गरजच ठेवली नाही शिंदे साहेबांनी, ते त्यातले काही दिवसापूर्वी स्टेक होल्डर होते या सगळ्या निर्णय प्रक्रियेमधले. त्यामुळे त्यांनी फार पारदर्शकतेने मांडलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वीज वितरण कंपनी, वीज महानिर्मिती आणि पारेषण या तिन्ही कंपन्यांचा असमन्वय. दुसरा विषय म्हणजे या सरकारमधल्या अनेक मंत्र्यांचा इगो. आता मंत्री कसे इन्व्हॉल्व झाले तर ऊर्जा मंत्र्याचं अर्थमंत्री ऐकत नाहीत, अर्थमंत्र्याचं मुख्यमंत्री ऐकत नाहीत. अशा सगळ्या विषयामध्ये जर विचार केला तर 2800 कोटी रुपये द्यायचे कुठून, हा प्रश्न यांच्या समोर निर्माण झालेला असेल. त्यामुळे मला असं वाटतं की असमन्वयातून हे संकट झालं आणि यांच्या आतापर्यंतच्या 2-2.5 वर्षातल्या सवयीप्रमाणे ह्याचं नारळ किंवा खापर म्हणू आपण केंद्रावर फोडायचं असा यांचा डाव दिसतोय. आपण असं म्हणता आहात की हा संपूर्ण विषय असमन्वयातून जन्माला येतो आणि अकारण अशी भीती जन्माला घातली जाते की आता लवकरच सगळं ठप्प होणार आहे. सूरज चव्हाण, आपला प्रतिवाद, आपलं उत्तर. खरं तर आता ज्या प्रवक्त्यांनी भूमिका मांडली, मला वाटतंय की त्यांनी कदाचित महाराष्ट्रापुरताचा अभ्यास केलेला आहे. ह्याचं संकट जे आहे, वीज निर्मितीचं संकट, कोळशाचं संकट, हे महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही. हे संकट अनेक राज्यामध्ये आता सध्या घडीला चालू आहे. हे कशामुळे चालू झालेलं आहे ह्याचा जर बारकाईनं अभ्यास केला तर त्याला कुठेतरी केंद्राचं धोरण हे चुकीचं आहे. का? आता ते चुकीचं काय आहे, त्याच्यात ज्यावेळेस मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं, ते सरकार असताना मनमोहन सिंग साहेबांनी कोळशाच्या खाणी विक्री काढल्या होत्या आणि त्यावेळेस ह्याच लोकांनी
कोळशामध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून आवाज उठवला, त्याच्यानंतर ते थांबलं आणि अशा पद्धतीने कोळशाची टंचाई झाली. त्याच्यानंतर त्या कोळशाच्या खाणी त्या लोकांना देण्यात आलेल्या आहेत ज्या लोकांना त्याचं टेंडर भेटलं होतं, पण त्याच्यात अजून कोळसा उत्खनन झालेलं नाही. ते झालं तर राज्यावरचं असेल देशावरचं असेल कोळशाचं जे संकट उभं राहिलेलं आहे ते संकट दूर होण्यासाठी त्याची खूप मोठी मदत होऊ शकते. आणि ते संकट जर दूर करायचं असेल तर आपल्याला आपल्या देशातल्या कोळशाच्या ज्या खाणी आहेत त्याचं उत्खनन आपल्याला करावं लागेल, त्याची निर्मिती आपल्याला करावी लागेल. सूरज चव्हाण, हे संकट दूर होईल. सूरज चव्हाण, एका बाजूला आपण असा दावा करता आहात की ज्यांना कोळशाच्या खाणी देण्यात आल्या तिथून उत्पादन न झाल्यामुळे कोळसा कमी झालाय, दुसऱ्या बाजूला एक असाही तुमचा दावा आहे की ज्या पद्धतीनं कोळशांच्या खाणीचं उत्पादन कमी झालं त्यामुळे पुरवठा कमी झाला आणि मग वीज उत्पादनावर परिणाम झाला. पण इथे जो थकबाकीचा मुद्दा आहे ज्याच्यावर थोड्या वेळापूर्वी महाराष्ट्राच्या माजी ऊर्जा मंत्र्यांनी पण प्रकाश टाकला की 2800 कोटींची थकबाकी आहे, इतकी मोठी थकबाकी निर्माण झालीच का? प्रसादजी, ही थकबाकी आजची नाहीये. गेल्या 5 वर्षात ज्यावेळेस 2014 ते 2019 देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार होतं त्या काळामध्ये एकही वर्षाची कुणाकडूनही वीज वसुली केली गेलेली नाहीये. सरकारची जबाबदारी असते, आपण एखादी चांगली सुविधा देत असेल तर त्या सुविधाच्या माध्यमातून आपण त्याचा खर्चही वसूल केला पाहिजे. पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी कुठंतरी लोकाला चांगलं वाटावं या उद्देशाने केलेलं काम आहे. पण त्या काळातही त्यांनी वीज पूर्णपणे देऊ शकलेले नव्हते. विजेचे संकट त्यावेळी होतं, आजही होतं. आज राज्याला कणखर एक वित्तमंत्री भेटल्यामुळे कुठेतरी आपण चालतोय. करोनासारख्या संकटात असताना सुद्धा राज्य देवेंद्रजींच्या सरकारमध्ये पूर्ण बंद झालं. अहो साहेब, तुम्ही कदाचित तुम्ही शहरात राहत असाल, ग्रामीण भागाचा तुमचा संपर्क नसेल म्हणून तुम्हाला हे वाटत असेल की देवेंद्र साहेबांच्या काळामध्ये लोडशेडिंग आहे. अहो साहेब, मला मग तुम्ही हे बोलूच शकला नसता. शेतकरी हे बोलणारच नाही, कारण मी स्वतः शेतकऱ्याचं लेकरू, शेती करतो. मी तुम्हाला पूर्णपणे सांगतो, गावातल्या कुठल्याही माणसाला, महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाला विचारा की लोडशेडिंग होतं की नाही होतं. सिंगल फेजिंगची व्यवस्था ही त्यावेळेस आली साहेब. सोलार पंपाची व्यवस्था ही त्याच वेळी आली. व्यवस्थेबद्दल आपण बोलतोय, लोडशेडिंग आणि व्यवस्थेचा वेगळा विषय आहे. मी लोडशेडिंग बद्दल बोलतोय, मी शेतीला बोलतोय. तुम्ही म्हणता एकीकडे लोडशेडिंगच नव्हतं, परत म्हणता सिंगल फेजवर येत आहे. आपण लोडशेडिंग मध्ये शेतीला 24 तास पाणी पुरवठा देऊ शकतो का, त्याच्यासाठी चर्चा केली पाहिजे. पण मग सूरज चव्हाण, आत्ताच्या घडीला तुमचं नक्की म्हणणं काय आहे? लोडशेडिंग महाराष्ट्रात आहे की नाहीये? राज्य भारनियमन मुक्त झालेलं आहे की नाही? आणि या सगळ्याची कारण ही गेल्या सरकारच्याच राजवटीत आहेत की आत्ताच्या सरकारच्या राजवटीत सुद्धा काही कारण आहेत? जसं मगाशी प्रभाकरजींनी सांगितलं की याला जबाबदार सगळेजणच आहेत. मी असं नाही म्हणणार की हे लोडशेडिंग सध्यालाही आहे आणि 2014 ते 2019 सुद्धा लोडशेडिंग होतं. याला काही ते किती जरी म्हणत असतील भाजपचे प्रवक्ते की लोडशेडिंग नव्हतं, तर कदाचित त्यांचा ग्रामीण भागाचा अभ्यास नसेल असं माझं मत आहे. लोडशेडिंग तेव्हाही होतं, आजही आहे. पण शेतीला जे आपण 24 तास वीज देण्याचं प्रॉमिसेस केले होते, जी आश्वासनं आपण दिली होते, ते पूर्ण करू शकलोय का? आताच्या घडीला राज्याच्या आर्थिक संकट असताना राज्यावर सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने लोकांना वीज देऊ शकतोय. मागच्या 5 वर्षात राज्यावरती कर्जाचा डोंगर केलेला असताना, कुठलीही वसुली न केलेला असताना सुद्धा आज राज्य चांगल्या पद्धतीने चालवण्याचं काम ठीक आहे विकास आघाडीकडनं केलं. आपल्या या दाव्याला विरोधकांच्या म्हणण्याचं काही उत्तर नक्कीच असू शकतं. त्यावर एकदा उत्तर घेऊ आणि आपल्यासोबत असलेल्या इतरही मान्यवरांना बोलतं करू. प्रदीप पेशकार, हा विषय एकमेकांच्याकडे जबाबदारी ढकलण्याचा नाही, मात्र तरीही आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की ज्या थकबाकीमुळे पैसे दिले जात नाहीयेत वीज कंपन्यांना, ती थकबाकी नक्की कोणामुळे जन्माला आली? थकबाकीचा विषय घेतो, परंतु यामध्ये एक गोष्ट सूरजजींनी सांगितली, त्याच्यामध्ये थोडंसं ॲडिशन मला करायचं आहे. ते म्हणजे आपल्याकडे खाणींचं राष्ट्रीयकरण 71ला झालं. खाणींचं राष्ट्रीयकरण झाल्यानंतर त्यातला जो भ्रष्टाचार, त्यातला जो ज्या पद्धतीने ती व्यवस्था चालू होती, कामगारांचे हाल होत होते, त्याला सगळं लक्षात ठेवून 2015 ते 18 यामध्ये खाजगीकरणाचा विषय झाला आणि 4 दशकानंतर त्याचं खाजगीकरण करायला सुरुवात झाली. तेव्हा कुठे गाडी पटरीवर येईल अशा प्रकारची व्यवस्था आता पूर्ण निर्माण झालेली आहे. 2018 पर्यंत त्या टेंडर सगळे दिल्या पण गेलेल्या आहेत. आत्ताचा परिस्थिती अशी आहे की काही पावसामुळे आहे, काही लॉजिस्टिकमुळे आहे आणि अचानक वीज निर्मितीमध्ये झालेली वाढ 24% वाढ आहे. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला
तर ह्या कोळसा वीज निर्मितीच्या वाढीचा विचार केला तर शॉर्टेज आहे का, तर आहे, परंतु आर्थिक संकटामुळे म्हणा किंवा पॉलिसी पॅरालिसिस किंवा डिसिजन पॅरालिसिस म्हणता येईल, यामुळे यांचं निर्णयच पुढे होत नाही. तुम्ही आता कोल इंडियाला विचारा की आम्ही द्यायला तयार आहोत पण हे घ्यायला तयार नाहीत. परंतु मला आश्वस्त असं करायचं आहे की माननीय अमित शहाजी असतील, माननीय पंतप्रधान कार्यालयाने सुद्धा याची दखल घेऊन त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत. आणि महाराष्ट्राला कोळसा कमी पडणार नाही अशा प्रकारची व्यवस्था लावण्याचं सांगितलेलं आहे. ठीक आहे प्रदीपजी, याच निमित्तानं थोड्या वेळापूर्वी आपल्यासोबत जेव्हा महाराष्ट्राचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते तेव्हा त्यांनी केलेला दावाही महत्वाचा आहे की कंपन्यांच्या खाणीमध्ये कोळसा तयार आहे, तो राज्य सरकारला उचलायचा नाही किंवा उचलला जात नाहीये. प्रभाकर शिंदे आपल्या सोबत आहेत, प्रवासात आहेत ते. प्रभाकरजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय अशी अपेक्षा आहे. हा जो एक महत्वाचा मुद्दा थोड्या वेळापूर्वी चर्चेत आला की कोळसा तयार आहे, तो अ ठिकाणाहून ब ठिकाणापर्यंत न्यायचा आहे आणि त्यात सुद्धा समन्वयाचा अभाव दिसतोय, याच्या पाठीमागचं राजकारण काय? कोळसा एका ठिकाणून कोळसा ट्रान्सपोर्ट करून घेणं, कोळसा ट्रान्सपोर्ट करणं याच्यामध्ये साधारणतः महावितरणचा भाग येत नाही. आम्ही त्याच्याबद्दल मला वाटतं योग्य व्यक्ती नाहीये याच्यावर भाष्य करायला. तरी पण कोळसा ट्रान्सपोर्टेशन मध्ये ज्या ज्या ठिकाणी पीट हेडचे आपले पॉवर प्लांट आहेत मग त्या ठिकाणी प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे. परंतु जे कोळशाच्या खाणीवर आहेत त्याला आपण पीट हेड म्हणतो आणि कोळशाच्या खाणीपासून लांब जे आहेत पॉवर स्टेशन त्यांना हा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि मग त्यांचं कॉस्टिंग पण थोडंसं जास्ती असतं. तर याच्या बाबतीमध्ये त्या जनरेशन कंपनीचा विषय येतो, महावितरण कंपनीचा त्याच्यामध्ये संबंध नाही. त्याच्यामुळे मी त्याच्यावर खूप ठामपणे भूमिका नाही मांडू शकतो. ठीक आहे, आताच्या घडीला आपल्यासोबत असलेल्या मान्यवरांच्याकडून या निमित्तानं एकदा मत जाणून घेऊयात. सूरज चव्हाण आपल्याला संधी देतो. कोळसा तयार आहे पण तो केंद्रापर्यंत, वीज उत्पादन केंद्रापर्यंत पोहोचत नाही, असा निरीक्षण थोड्या वेळापूर्वी आलाय समोर. कोळसा तयार आहे, आता मग अशी कोणतरी म्हणलं की WCLचं पत्र आमच्याकडे आलेलं आहे, कोळसा तयार आहे, घेऊन जायला तयार नाहीत, अशा पद्धतीचं वक्तव्य मगाशी कुणातरी मान्यवरांनी केलेलं आहे. मला त्यांना खरं तर हे विचारायचं आहे की ही नेमकी जबाबदारी, ट्रान्सपोर्टिंगची जबाबदारी कुणाची आहे हे आपण सांगितलं पाहिजे होतं त्याच वेळी की ज्या वेळेस कोळसा तयार आहे मग ट्रान्सपोर्ट का होत नाही, ती जबाबदारी कुणाची आहे. अर्धवट लोकांना माहिती द्यायचं आणि लोकांचा संभ्रम निर्माण करायचा आणि सरकारला कुठेतरी दोषी ठरवायचं, हा कार्यक्रम चालू आहे. मग यावर एकदा पटकन प्रदीप पेशकरांना विचारूयात. प्रदीप पेशकर, सरकार तर म्हणतंय की असं काही होत नाही, मग आपले माजी ऊर्जा मंत्री कुठल्या आधारावर ही माहिती देतात? माजी ऊर्जा मंत्री चा अनुभव बोलतोय का सूरजजी हे त्यांच्या मनाने सांगतात? किंवा साधी गोष्ट आहे की ज्याला गरज आहे, आपल्याला गरज आहे, आपण सत्तेत आहोत, आपण तातडीने जाऊन आणलं पाहिजे ना. आपल्याला एकदम साधा व्यवहाराचा मुद्दा आहे, यामध्ये तू का मी हे करायचं कारण नाही. कारण कोळसा खाणीचं खासगीकरण केलेलं आहे, महावितरण कंपनीने हा संबंध नाही, हे प्रभाकरजी म्हणाले बरोबर आहे. परंतु महानिर्मिती आणि महावितरण यांचा समन्वय तर असला पाहिजे. कारण लोड किती आहे, लोड कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट आपल्याला करायचा आहे, किती दिवसात किती पॉवर लागणार आहे, आणि आता दिवाळी येणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा समन्वय करून महानिर्मितीने हा सगळा विषय तातडीने केला पाहिजे. बरं, या निमित्तानं एकदा पटकन डॉक्टर नितीन राऊत महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री काय म्हणतात ते ऐकूयात. त्यांचं वक्तव्य नुकतंच आलंय आणि ते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या दाव्याच्या नंतर आलेलं आहे. कोळसा वाहून नेण्याची कोल इंडियाची रोजची क्षमता 40 लाख मेट्रिक टन आहे. मात्र पावसामुळे ती 22 लाख मेट्रिक टन इतकी खाली आली होती, ती आता 27 लाख मेट्रिक टनापर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे कोल इंडियाकडे असलेला कोळसा क्षमतेनुसार पुरवठा केला जावा यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. या व्यतिरिक्त जो कोळसा मिळतोय तो अपेक्षित दर्जाचा नाही. आपण एक छोटीशी विश्रांती घेऊ आणि लगेचच परत येऊ.